केंद्राने स्वतःहून महाराष्ट्राला मदत न केल्यामुळे आता या संकटातून मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्राला केंद्राकडे हात पसरावे लागणार असल्याचे बोललं जाते। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकार केंद्र सरकारची मदत मागेल आणि त्या संदर्भातील पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सादर केलं जाईल असं वक्तव्य केलं आणि तेव्हापासून महाराष्ट्राला केंद्र सरकारकडे हात पसरावे लागणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं। तर महाराष्ट्रात भाजपाचं सरकार असताना सुद्धा केंद्रात बसलेल्या मोदी सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळत नसल्याने महायुती सरकारमधील भाजपा नेत्यांवर सडकून टीका झाली। दरम्यान या टीकेवर उत्तर देताना मोदी सरकारने राज्याला अद्याप मदत केली नाही याचा अर्थ केंद्र सरकार मदत करणारच नाही असा होत नाही। लवकरच केंद्र सरकार महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्राला सुद्धा मदत करेल असं सांगण्यात येत आहे। एकीकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मदतीचा गोंधळ सुरू असताना विरोधक सुद्धा राज्य सरकारवर तुटून पडले आहेत। विरोधकांकडून सरकारवर सडकून टीका केली जात आहे, तर सरकारकडून विरोधकांनी लावलेल्या आरोपांवर प्रत्यारोप केले जात आहे। एकूणच काय तर पुराच्या मुद्द्यांवर महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच पेटलं आहे, पण या राजकारणात अडकलाय तो शेतकरी, पूरग्रस्त आणि एक सामान्य माणूस। असो, यावर तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? केंद्र सरकार खरंच महाराष्ट्राच्या मदतीला धावून येईल की निवडणुकीच्या गणितानुसारच मदत ठरवली जाईल? ते कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।